पुष्पहार अर्पण करत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। मोर्चा असा काढला की आमचा राजगुरुनगरला 2 बारक्या चिमुकल्यावर अत्याचार झाले, लैंगिक शोषण करून त्याला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून आणि आरोपी पळून निघून गेला तिथलं। तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा हरसूट करायला लागलो, मोर्चा आम्ही हे करायला लागलो। तुमची मागणी काही नाही शासनाची? आमची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे, फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, गोसाव्यांना न्याय मिळाला पाहिजे। आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे। घटना कधीची? 22 डिसेंबर। आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे द्या, आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते बघतो। आज एका मुलीचा विचार नका करू, आमच्या समाजात झाले असं नका समजू। उद्या तुमच्या पण घरात पोरी आहेत, जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का? आज आमचा गोसावी समाजात म्हणून आम्ही का लढू? तुम्ही मराठी समाज पण लढले पाहिजे। मुलगी म्हणजे आमच्याच घरात जन्मलेली सर्व समाज आणि समाजमध्ये आहे मुली, एकच लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू शकत नाही, कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत इंडियामध्ये राहतो। इंडियामध्ये राहून जर आपण हे सगळे सहन करत असेल तर त्या सरकारचा काय फायदा नाही। सरकार एवढंच चांगलं आहे की जेणेकरून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे। अ गर्ल चाइल्ड इज अ फ्युचर वुमन, अ गर्ल चाइल्ड इज अ फ्युचर मॅन, डोंट किल हर, डोंट किल हर। म्हणजे मुलगी आहे म्हणून आपण तिला आता एक प्रकरण असं आहे, आता हे राजगुरूमध्ये आहे म्हणून आम्ही आलो नाहीये, हे सगळ्याच मुलींसाठी आहे, महाराष्ट्रासाठी सांगता आम्ही महाराष्ट्र घेऊन आलेलो आहे आणि आमच्या या 2 चिमुकल्यांना न्याय मिळाला, त्यामुळे आम्हाला हे न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आहे। 1 मिनिट पुढे बोला। 25 तारखेला जे राजगुरुनगरला जे प्रकरण घडले, गोसावी समाजाच्या 2 चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं, याविषयी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या 4 दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जन आक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे। तरी या शासनाला विनंती आहे की या केसेसला फास्टॅग कोर्टात घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमजी यांचा नियुक्ती करावी व तसेच आज मी बघतोय TV9 असेल, वेगवेगळे चॅनेल असेल, या चॅनेलवर या राज्यात भडकवून उठलेला विषय म्हणजे संतोष देशमुख सरपंचाचा विषय होय। 100% संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळायलाच पाहिजे। आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतोय। पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्त्वाचा विषय 2 छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला, आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय। ह्या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात आणून ठेवलाय। जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत विनंती करतोय, आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार घेतला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही। आणि हे जे काही विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे? आरोपी भरपूर असतील, अजून 4-5-6 आरोपी 100% असतील, तरी सरकारनं त्या हॉटेल मालकाची अजून चौकशी केली नाही, त्या हॉटेल मालकाला अजून अटक केली नाही। हे जे काही विषय आहे शासनाला लवकरात दौऱ्यावर घ्यायचा आहे आणि जे परप्रांतीय लोक या महाराष्ट्रात येतात, नीच प्रवृत्तीचे जे परप्रांतीय आहेत या महाराष्ट्रात येऊन हे जे काय खाजगी कंत्राटदार आहे त्यांना या शासनानं आळा आणावा। हे जे काय परप्रांतीय इथपर्यंत पोहोचतात त्यांची माहिती ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला ठेवायची गरज आहे, ते शासनाने त्यासाठी समिती नेमवावी व
बाहेरून जे परप्रांती येतात त्यांच्यावर आळा आणावा ही गोसावी समाजाकडून विनंती आहे. वारंवार मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला. ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले. सरकारने आम्हाला आश्वासन असं दिले की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही वर पाठवून देतो, ह्याला न्याय आम्ही 101% द्यायचा प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं. ते काल परवा झालेली घटना, आमच्या अल्पवयीन मुलींवर जो केलेला अत्याचार, त्याच्या निषेधार्थ मोर्चा जन आक्रोश मोर्चा म्हणून सातारा कलेक्टर ऑफिस इथे आम्ही काढलेला आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या संदर्भात आमची मागणी जर नाही पूर्ण झाली तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराज गाडगे या नात्याने मी राज्यभर आंदोलन करणार. 3 तारखेला आमचा पुन्हा येथे शिवली टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन आहे. आमच्या मागण्या लवकर पूर्ण झाली नाही, त्या आरोपीला फास्ट ट्रॅकवर जर गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवून त्या आरोपीला फाशी दिली नाही तर आमचा पूर्ण गोसावी समाज महाराष्ट्रातून पूर्ण देशातून एकवटला जाईल आणि शासनाचा निषेध करेल.